म्हणा ना मोरया. मी म्हटलं म्हणसाल मोरया. म्हणा गणपती बाप्पा. आता भूक लागली तुम्हाला म्हणून तुमचा आवाज करायचा. ठीक आहे, काही हरकत नाही. मग भगवान परमात्म्यानं काय केलं, गणपतीला म्हटलं हे मोदक कोणाचे. म्हणजे हे मोदक माझे. गणपती बाप्पा तोंड सांभाळून बोला, कोणाच्या आईने केले. माझ्या आईने केले. मग मोदक कोणाचे. गणपतीच्या ढेरीत मध्ये बोट कुचकाळा लावला. म्हणे हो देवा ते ढेरीला नका त्रास देऊ, ते पुरे मोदक तुम्हीच का, पण आपल्याला त्रास द्यायचा नाही. म्हणून गणपती बाप्पा माझ्या आईने सांगितलं मोदकाला हात लावायचे नाही. असं थोडी म्हटलं खाऊ नको, तुमच्या हाताने माझ्या तोंडात टाका. मग काही नाही, जसं ते धान्य बनतो का नाही तसेच ते मोदक भगवंताच्या तोंडात टाकले. भगवंतानं मोठं तोंड केलं. 11,000 मोदक केले. म्हणे ते भांडे कुंडे भदाळ सरळ जाऊ दे म्हणत. आणि ते भदाळ तुम्हीच काय थांबता. आता एवढी मोठी सेटिंग करण्यासाठी तुम्ही चालले जा अंदर. मग गणपती बाप्पाला घेतलं अंदर फिरून. आणि तिकडून यशोदा आली. काना मोदक कुठं गेले, देव कुठं गेला. देवाशीच पुसे देव काय झाला. हसू आले बोलाया श्रीहरी. आणि मग आई मीच तर सर बढिया माझा पंढरीराव तो या देवाचा. मग तू म्हणतो देव कुठे गेला. मग भगवान परमात्म्याने काय केलं की भगवान परमात्म्यानं सांगितलं आई उंदरावर बसून एक मोठा सुंदीवाला बाबा आला होता. आणि त्यानं सांगितलं, त्यानं सरे मोदक खाऊन घेतले. आणि त्याले भांडे कुंडे कमी झाले ते घेऊन गेला. यशोदा म्हणे हे आईनी होय काय मला सांगून राहिला. लवकर तोंड उघड काना. आणि काठी उगारली. आणि यशोदा भक्ती आहे. भक्ती समोर भगवान परमात्मा नतमस्तक झाले. आणि नतमस्तक झाले. जसं तोंड उघडलं तसं संपूर्ण ब्रह्मांडाचं अतल वितल तलातल सप्ततल सर्व आवरण सप्त आवरण अशा प्रकारचं चंद्र सूर्य तोंडातच दर्शन दिलं. कोणाला. यशोदेला. यशोदेला मूर्छा आली. देवानं पुन्हा मायेचं पांघरून घातलं. यशोदा झोपेतून उठली. आणि यशोदा म्हणू लागले माझा मुलगा सामान्य नाही, माझा मुलगा हा देव आहे. म्हणून सांगितलं काना आता तू इथं राहू नको, कुठं जा. आता तू त्यावेळेची शाळा होती, आता गावात नको करू. आता तू गाई घेऊन जा. गाय गोपाळ, गाय गोपाळ, गाय गोपाळ सौंदर्यवना, गाय गोपाळ सौंदर्यवना, गाय गोपाळ सौंदर्यवना, गाय गोपाळ सौंदर्यवना, गाय गोपाळ सौंदर्यवना. यमुनेच्या काठीमध्ये गेले आणि यमुनेच्या काठी अनेक खेळ खेळले. हमामा पुरा हमामा.
खेळले, किती खेळ खेळले तुम्ही मोजले काय? नाही. आता हे एवढे जेवढे खेळ म्हटले हे झाले 10-15 खेळ झाले मला. आणि आता म्हणताना जर हे थकतात तर देव आणि गोपाळ खेळताना थकत नसतील का? मग एक गोपाळाला हो पुतना हो गोपाळाला तर बोबड्या पुतना म्हणे काय जिलबी गरम गरम आहे इकडे, भाजी फोडणी दुखताना सुजून नाही राहिलो, पानगे नाही पानगे, आता उद्या अजून पानगे आहेत ना. मग आता आज झालं ना देवा, दिंडीत कमी नसलो काय आम्ही? बापरे थकलो देवा आता. मग आता एक करून देवा, खांदे भार पोटी भुका चलावण गाई पैसू जीव एकी ठाई, बहु केली बनवून ठाई पीठी झाली. देव म्हणू लागले भूक लागले काही हरकत नाही. आता तुम्ही असं करा, सर्व गाई उडून आणा. सर्व गाई एका ठिकाणी झाडाखाली आणल्या आणि आणल्यानंतर देव म्हणू लागले, गोपाळ म्हणू लागले दादा एक गाय येऊनच राहिली नाही देवा. म्हणे कोणती? ते मनेरी नावाची. देव म्हणे मनेरी नावाची गाय जी आहे ती माझ्याशिवाय एकत्रित देऊ शकत, कारण 11 इंद्रिय आणि 11वं मन. 10 इंद्रिय आणि 11वं मन हे माझ्या ठिकाणी लावल्याशिवाय ते एकत्र होऊ शकत नाही. आणि भगवान परमात्म्याने ती गाय जो
सर्व अशा प्रकारची एकत्रित केली, मनेरी नावाची गाय आणली आणि आपल्या सर्व लहान लहान गोपाळ होते की नाही, बरं का, लहान लहान गोपाळ होते की नाही महाराज, ते जवळ घेतले आणि जे मोठे मोठे होते की नाही टोनगे ते मागं घेतले. आणि जो नम्रतेनं जीवन जगते देव त्याला जवळ लवकर करते, या कथेतून हा भाव घ्यायचा. आणि मोठे मोठे मागं घेतले आणि कमलाकार बसवले आणि भगवंत म्हणतात माझे आहे तैसे पाहे नाहीतरी आपल्या घराचा आहे, माते चोरणी नवनीता नवे. एक गोपाळ रडू लागला, का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. आई गेली कामा, घरीच कोणी नाही. आता मग नका करू दुरी मज पाया. देव म्हणे डुबडुबले लढू नको ना, ये इकडे. पोटोशी घेतलं, माझी शिदुरी आहे ना ती तुला मी देतो. मग भगवंतानं काय केलं, आपल्या शिदुरीत त्या गोपाळाला जीव घातलं आणि कमलाकार अशा प्रकारचे गोपाळ बसवले. शुकाचार्य महाराज दशम स्कंदामध्ये वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जटल पटयो शृंगवेत्रे च कक्षे मावामी पान श्रून कवलम तत्लाल लिंबुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मविस्वय स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भगवान कुंडली कवरदार विठ्ठल विद्यादेव पवन सुत हनुमान की, गोपाल कृष्ण भगवान की. ज्ञानेश्वर कंठेधरला कृष्ण मनी जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश उत्तम लोका राघव उत्तम
गोरी रे गोरी जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे हरी चुकोन संत संगे सर्व काळ प्रेमाचा चंद्रभागे स्नान मागी पंढरीचा वार करे हरी चुकोन मागणे ते एक तुझ प्रती आहे शिव तरी पाय पांडुरंगा या संसार निर्वेची मदते अनेक तुझ काय तुकार्यात उद्धारत होय माझ ठेवी पाय संतांच्या या संसार निर्वेची मदते अनेक तुझ काय फिरत उठावा देव भक्ता देव
शिवादान हो कोणी गाई हे संत मंडळी सगळे असो काराचा वरांगला राजसा माझ्या विश्वदाता भाविका नामामणे तया सावी कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा कल्पने शिवादान हो कोण गाय सप्त मंडळे सुखी सर्वांना प्रसादात टाकून द्या मिळते प्रसाद श्री अनंत मधुसूदन नारायणा जगव्यापकानंद आनंद गणा विनाशा गणदेवा देवा कृपाळ वाचिके महानंद महानुभवा सदा शिवा सजगुणा चक्रधरा विश्वंभरा कर्णध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा शिरसागरा शेष कमलनयना कमलपते कामिनी मोहना मदन मूर्ती अवतारक दर्शाक्षिती वामन मूर्ती त्रिक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगदनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळांगणा तुकारा लोटांगणी मज ठावल्या वाई हे जे करतसे विनमणी बहुवंदनी सोड गुणदेवा देवा कृपाळ वाचिके आनंद महानुभव सदा शिवा सजगुणा माता विश्वात्मके देवे येने वाग्य जगतो शावे छोडी मज द्यावे सायदाने हे गणांची व्यंकटी सोनो तया सत्कर्मेरती वाढो परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मिळताहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो देवांचे नतो ते नाव वर्ष तो सकळ मंगळी ईश्वर विष्णांची मांडी घाली मनवर्त भो मंगळी भेटतो तया होता सदा कल्पतरुंजे चिंतामणीचे गाव बोलते ते अर्णव चंद्र मेघे अलाचना मार्गंड देवा पहिले सर्वाय सदा सजना होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे केले आदिपुरखी आणि ग्रंथव पदविये दृष्टा दृष्टिविजये एक मने त्रिविश्वेश्वरा येणे वरे त्रिज्ञानदेव येणे वरे त्रिज्ञानदेव येणे वरे त्रिज्ञानदेव सुखिया हरि ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हरि ओम शांति 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 पुंडलीकवरद हरिविठाल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय और गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय और सुत हनुमान की जय संत तुकडोजी महाराज की जय राममूर्ति गाडगे बाबा की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय साधु संतन की जय राम रामचंद्र की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय हा महत्वाची सूचना बाहेरगावून आलेल्या दिंडी मंडळांनी तसेच बाहेरगावून आलेल्या भक्त मंडळांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय
कोणीही जाऊ नये हे मंडळातर्फे पंचकमिटीतर्फे गावातर्फे आग्रहाची विनंती. बाहेर गाव आलेले सर्व भक्त मंडळी तसेच दिंड्या घेऊन आलेले मंडळी यांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. Aduh,